जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे जन्मस्थान मंदिर. मंदिराची पडझड झाली असली तरी अजून घर त्याच काळातील आहे. बघा या ठिकाणी पडदा लावला. तर अशा पद्धतीनं शेडनेट लावून ठेवलं मध्ये, म्हणजे मागच्या बाजूची पडझड झाली. साडेतीनशे वर्षापूर्वीचे खांब असू शकतात. जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या देऊ यांचं ज्या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्या कुटुंबासमवेत राहत या घरामध्ये आपण ह्या व्हिडिओच्या निमित्ताने आपण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, तब्बल 350 ते 450 वर्षापर्यंत झाले. आज जरी पडीत म्हणजे पडझड झाली असली तरी पण आपल्याला आदर आहे त्या गोष्टीचा की ह्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज राहायचे ते घर. ह्या ठिकाणी बघा, जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पत्नी जिजाऊ माता यांचं देखील हे कायमच्याच खोलीत राहायच्या ते हे घर, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वंशजांचे फोटो लावलेले. जगद्गुरू तुकाराम महाराज ते आता कैवल्य वैकुंठवासी जरी असले तरी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या ज्या पुढच्या वंशज होत्या त्या काही वर्षापूर्वी निवर्तल्या. तर बघा, अशा पद्धतीनं जुनं बांधकाम जे 350 पावणे 400 वर्षातलं डागडुजी सरकार मुद्दामहून त्या ठिकाणी करत नाही. कारण एकदा जर ती डागडुजी केली तर त्यामुळे जो नैसर्गिक ठेवा आहे तो नष्ट होईल त्या ठिकाणी. म्हणून आज आपण बघू शकतो या ठिकाणी की त्या काळातील ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज अभंग म्हणत, ज्या ठिकाणी भोजन करत, निद्रा घेत. आपण आलोय श्री क्षेत्र देहू या ठिकाणी. इथे मंदिर दिसतंय आपल्याला. तर ह्या ठिकाणाहून जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठ गमन केलं. ती साधारणपणे जर तुकाराम महाराजांचा जो काळ जर बघितला तर साधारणपणे 350 ते पावणे 400 वर्षाचा जो काळ आहे. तर ह्या काळामध्ये भगवान विष्णूंचं वाहन गरुड येऊन तर त्या ठिकाणी सदैव जगद्गुरू तुकाराम महाराज वैकुंठाला गेले ते हे स्थान. तर आपण बघू शकतो या मंदिराबरोबर मी फिरतोय. ह्या ठिकाणावरून जगद्गुरू तुकाराम महाराज जेव्हा वैकुंठाला गेले तर भगवान विष्णूंचं वाहन गरुड आलं. गरुडांच्या त्याच्यामध्ये सदैव वैकुंठाला गेले होते. त्यानंतर ते 2-3 वेळेस परत देखील आले असा उल्लेख आढळतो आपल्याला. पूर्ण मंदिर बघूया. बघा मंदिर अशा पद्धतीनं, अशा पद्धतीनं हे मंदिर तुम्ही बघू शकता. आमचे मित्र दत्तूभाऊ कोतवाल आणि आम्ही दर्शनाला आलो. त्या निमित्तानं ह्या मंदिराची जी माहिती आहे बघू शकता की त्यानंतर दुसरी एक थोडीशी चमत्कारिक माहिती अशी की तुकाराम बीजेच्या दिवशी हा जो नांदुरखी वृक्ष हा त्या ठिकाणी हलतो किंवा एक सळसळाट म्हणतो आपण त्याला. प्रचंड वारा नसतानाही हा वृक्ष हलतो अशी एक आख्यायिका त्या ठिकाणी आहे की ज्यावेळी तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले होते तर आपण बघू शकतो की अशा प्रकारचा प्रचंड हा जो वृक्ष आहे. आणि ह्या वृक्षाची जी आम्ही आज या ठिकाणी संस्थांची परवानगी घेतली आणि याचा क्लोन म्हणजे याची कलम घेतला. तो आमच्याकडे आम्हाला लावायचा आहे. तो सिद्धार्थ गौतम बुद्ध यांचा जो पिंपळाच्या झाडाचे कलम लावले गेले ते आज आहे, क्लोन त्याचा आहे. परंतु पंढरपूरला जर गेलं तर त्या ठिकाणी कानोपात्रा नावाचं जे काही झाड आहे ते झाडाची क्लोन न बनवल्यामुळे ते झाड आज मृत्यू झालं, म्हणजे डेड झालं. तर असे ऐतिहासिक वृक्ष आहे. त्या ऐतिहासिक वृक्षाचं जे ही माहिती आहे ही याचे क्लोन आपण लावले पाहिजे. कारण तुकाराम बीजेशी संबंधित हा वृक्ष असं आहे की तुकाराम बीजेच्या दिवशी एक वाऱ्याची झुळूक येते आणि हा वृक्ष हल्ला जातो अशी कथा त्या ठिकाणी आहे. तर याचा संस्थांच्या परवानगीने आम्ही याचा कलम घेऊन आमच्याकडे त्याचा हा कलम दुसरीकडे लावणार आहे. तर आज आपण तुकाराम महाराज यांचं जे काही जुना जे घर आहे गावातलं त्याची देखील माहिती घेतली आणि ह्या ठिकाणी जिथून सदैव वैकुंठ गमन केलं ते हे मंदिर आणि हाच तो नांदुरखी वृक्ष त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी घेतली. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, मी दीपक जाधव. माझ्या हातात ज्या काही काड्या तुम्ही बघताय, त्या ज्या छत कलम दिसताय, हे नांदुरखी नावाचा वृक्ष आहे. आणि हा देहू या गावामध्ये ज्या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी सदेह वैकुंठाला प्रस्थान केलं, तर त्या प्रस्थान स्थळापासून अगदी 10 ते 20 फुटा अंतरावर हा नांदुरखी नावाचा वृक्ष आहे. आम्ही देहूला गेल्यानंतर त्या नांदुरखीच्या तिथली परवानगी घेऊन तर हे लावण्याकरता छत कलम आणली. तर मित्रांनो बघा, 2500 वर्षापूर्वी सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी ज्या पिंपळाच्या झाडाखाली सिद्धी प्राप्त केल्या, त्या झाडाचे छाटकलम जगभर गेले. प्रत्येक देशामध्ये आज हजारो झाडं तयार केले त्या पिंपळाच्या झाडाचे. कारण एक झाडाला एक वय असतं, त्यानंतर तो पिंपळ नष्ट होतो. तर आता जसं पंचवटीमध्ये प्रभू रामचंद्रांच्या काळापासून ज्या 5 वडांच्या झाडामुळे पंचवटी हे नाव पडलं गेलं, त्याच्या आता विविध कलम रूपात विविध झाडं तयार झाली त्याचे. कारण वडाला पारंब्या येतात आणि त्या पारंब्यांमुळे त्या ठिकाणी तो वृक्ष अनादिकाल जगू शकतो. तर आता बघा मित्रांनो, की पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जे कान्होपात्रा नावाचं झाड होतं, तर शासन त्या झाडाचे कदाचित क्लोनिंग तयार करून ठेवायला पाहिजेत होते. कदाचित मला वाटतं ते झाड, मागे एक बातमी होती की त्याच्यामध्ये ते झाड आता त्याचं आयुष्य संपलं आणि त्या झाडाची फक्त त्या ठिकाणी वाळलेल्या काडक्या किंवा वाळलेलं खोड दर्शनासाठी ठेवलंय. तर मला असं वाटतं की जसं गौतम बुद्धांच्या पिंपळा वृक्ष जगभर गेला, तर कान्होपात्रा हा वृक्ष एक ऐतिहासिक साक्षीदार आहे. कान्होपात्रा ही अनन्य साधारण एक भक्त होती विठ्ठलाची. त्यानंतर तिने ज्या ठिकाणी समाधी घेतली, त्या ठिकाणी एक झाड उगवलं आणि ते कान्होपात्राच्या झाडाचं अतिशय आदराने लोक दर्शन घेतात. त्या झाडाचा आज कुठलाही अंश त्या ठिकाणी शिल्लक राहिला नाही. कदाचित त्या झाडाचे क्लोन किंवा कलम कुठेतरी बियाणे लावायला पाहिजेत होते, झाले नाही. आता दुसरं असं म्हणजे अजान वृक्ष आळंदीचा, या अजान वृक्षाखाली भुयार खोदून संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ठिकाणी समाधी घेतली. त्या अजान वृक्षाचे देखील ठिकठिकाणी, आता चांदवडला देखील एक ठिकाणी वृक्ष लावलाय. तर अशा झाडांचे क्लोनिंग एक आठवण म्हणून संतांच्या केलेलं जे कामाची जी आठवण आहे, त्या काळात अजान वृक्ष जो आहे तो आजही हा त्या ठिकाणी अजान वृक्ष हजारो वर्षापासून आळंदीला आहे. तर अशा ह्या झाडांचे विविध जे काही तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी लागवड केली पाहिजे. हा नांदुरखी नावाचा वृक्ष, असं म्हणतात की तुकाराम बीजेच्या दिवशी जेव्हा त्या ठिकाणी पालखी प्रस्थान, ज्या ठिकाणी तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले जगद्गुरू, तर त्यावेळेस जी वेळ त्या ठिकाणी येते, तर त्यावेळेस ह्या झाडामध्ये एक चैतन्य येतं आणि झाड पूर्ण वारा नसताना देखील झाड सळसळतं. म्हणजे आजही जगद्गुरू तुकोबाराय जे सदैव वैकुंठाला गेले त्याचा तो पुरावा आहे. हे झाड सळसळतं म्हणजे जोरात हल्लं जातं ते झाड. असा अनन्य संपूर्ण वारकरी संप्रदायाचा आणि एक साधारणपणे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या भक्तांचा किंवा वारकऱ्यांचा, समस्त वारकऱ्यांचा त्या ठिकाणी एक श्रद्धा आहे मोठी. आणि ती विज्ञानाने देखील सिद्ध केली. अनेक व्हिडिओ देखील तुम्ही ते पाहू शकता की झाड कशा पद्धतीने हल्लं जातं, वारा नसताना देखील वारा येतो किंवा ते झाड एक चैतन्य त्या ठिकाणी येतं. तर अशा स्वरूपात हे झाड आता आम्ही त्या ठिकाणी लावणार आहे. आणि लावून याची एक आठवण म्हणून की ह्या झाडाखालून जगद्गुरू तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेले होते, ते झाड आजही डौलात त्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्याचा व्हिडिओ देखील बनवलाय मी. आणि जगद्गुरू तुकाराम महाराज ज्या ठिकाणी राहायचे, त्या आज 450 ते 400 वर्ष होत आली त्या ठिकाणी. त्या घराचे देखील व्हिडिओ आम्ही त्या ठिकाणी काढलेले. पडझड जरी झालेली असली त्या घराची, तरी पण आज ते जुने खांब, जुन्या विटा, सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. अजान वृक्षाचे देखील फोटो काढलेले त्या ठिकाणी. तर एक चैतन्यमय वातावरण त्या ठिकाणी आळंदी आणि देहूला आहे. तर ज्या ठिकाणी जगद्गुरू तुकाराम महाराज त्या ठिकाणी सदैव वैकुंठाला गेले, त्या मंदिराचा देखील व्हिडिओ मी त्या ठिकाणी टाकलेला आहे. ते आपण बघून घेऊ. धन्यवाद.